पिवळी जरच बटाट होतं. एक बटाटच कालवून केले का नुसतं खमंग लागायचं. तुमचं राखण घेतलं का तिथलं काढायचं, मोडायचं, बडवायचं. चाराने दिलं म्हणजे 2 किलो तेल येत होतं. आणि चोचरेवाल्याला चोचरेवाली आण देतं चोचरे टाक माझं कायल बंद पडली आहे. नाचून गाणं म्हणायला लागलं म्हणजे ते इष्टीवाला उभा करायचं म्हणायचे ते मावशी बघी नाचून गाणं कशी म्हणते म्हणायचे. कानाडी ग रुक गनीन इटू काळ्याला ग कशी ग दिली. इटू काळ्याला ग कशी ग दिली. अरवाडीच्या बनामंदी नागपाल्याचा पुसकार, नाग पिल्याचा पुसकार व पिल्याचा पुसकार. इक करंडी लाडी बोल आलं दादा तलस कार व दादा तलस कार. लय गरीब होती, लय गरीब होती. लोकांच्या रानात राहिलो होतो. लोकांचे आपले धुणं भांडी करायचो, काम करायचो, खुरपाय जायचो, धुंदळा काढायला जायचो, बडवाय जायचो. होय उभ्यानं बडवणी केली, काढणी केली. तेव्हा मिशनी नव्हत्या, काय नव्हत्या. आपलं स्वतः हाताची मिसण आपलं खपल्या बडवायचो, गहू बडवायचो, खळ्यात बडवून टाकायचो. ज्वारी खळं वाढायचो. त्या खळ्यात ज्वारीचे रास करायचो. त्या रासाचे कडेला लावायचो. मग पुन्हा ह्याच्यावर व्हायचं, वावडीवर व्हायचं. वावडीवर उभा राहून शेणी पाट्या देऊन माल काढायचो उपणून शेणी. हां मग पुन्हा पुती भरायची, गाडीत टाकायची, घरला आणायची. राखण घेत होतो, हे करत होतो. सारी लय गरीब होती पहिली आपली. हां राहायला कुठं होतं? बेंदवस्तीला. बेंदवस्तीला बेंदवस्ती देशमुख शाळा आहे का नाही, तिथं शाळावरच केलं. आता हे चांगलं थोडे दिवस इथं आलो आहे. चांगलं 1 वर्ष झालं इथं आलो आहे. रान घेतलं तिथनंच रान घेतलं देशमुखाच्या माणसाचे रान. हां किती जमीन किती होती त्यावेळेस तुम्हाला? आम्हाला जमीन नव्हती. तिथं कुळच करून खात होतो आम्ही. हां तिथनं त्या एका देशमुखाच्या माणसाने दिलं. घरी आला म्हणला फुलाबाई म्हणला तो सासरा कुठे गेला. तर मी म्हणलं गेल्या तर म्हणलं मुसलमानाच्या मळ्यात. म्हणलं तुझ्या सासऱ्याला पाठवून दे म्हणलं येऊनशेने. बरं म्हणली पाठवते म्हणलं तुमच्या घरला पाठवल्यावर मग म्हणलं सासऱ्याला विचारलं म्हणलं मामा तुम्हाला काय म्हणलं अनासाहेब दादा. तर म्हणला ही जमीन द्यायची आहे म्हणला, 81 आहे म्हणला. 81 आहे म्हणलं तर घेऊया म्हणलं. पहिलं 4 आणि रोजगार होता. 4 आणि रोजगार काम करून 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 पैसा करून थोरल्या दिरा पैसे दिलं. आणि मग हे 10 एकर 10 गुंठ 1,500 मिळालेले आहे. हां मग 5 जण आम्हाला जावा दीर भाऊ 5 जण. काय असायचं पहिले शेतामध्ये? काय काय असायचं? काय नव्हतं, काय नव्हतं. तुमचं पडाक होतं नुसत्या झाडच होती. हे जे ते चिलाडी झाडं आता आहे ती काट्याचे ते झाडं होती. तसल्या झाडात मी येऊनशे नेतं नुसतं पत्रा टाकला आणि कडेनं कुड घेतला आणि तेवढ्या कुडावर माझा संसार मी उभा केला. कामं करायचं, लोकांची कामं करायची, बडवायचं, मोडायचं आणि खळी करायचो. रासकडेला लावायचे खळ्यामध्ये. पहिलं कुठली मिशनी कुठल्या काय होतं, मिसन का काय होत नव्हतं, काय नाही. करायला जायचं का तुम्ही? हां स्वतः आम्ही बडवायचो, करायचो, खपल्या बडवायचो, गहू बडवायचो. हाजरी किती होती? हाजरी 4 आणि हाजरी. 4 आणि हाजरी तेवढं गाठत आणलं. काय काय बडवायचं? ह्या लाकडानं बडवायचं खळ्यात. बडवणी काढायचं मोठं गड्या बराबर आणि तिथलं खळं ज्वारी काढायचं. कुठं कुठं जायचं बडवायला? आपले जेवढी आपण राखण घेतलं का नाही, राखण आता तुमचं शेत आहे, तुमचं राखण घेतलं का तिथलं काढायचं, मोडायचं, बडवायचं. मग खळ्याची राशी इकडे काढायची. वरती खळ्यात ते हे वावडी लावायची. वावडी लावून उपणून काढायचं. उपणून काढून पुन्हा पुती भरायची. एकीकडे पुती भरायची, एकीकडे रात सारायचो, एकीकडे खाकऱ्या सारायचो. अशी कामं केली आम्ही. खाया प्यायला काय होतं पहिलं? काय होतं उंबरदोड्या होत्या, कुंदराची भाजी होती. पुन्हा तुम्हाला सांगते ती शेवग्याची भाजी कालवून करायचो. हा तेव्हा गोड लागत होतं, करायचो, सवरायचो, खायचो एवढं करून शेणी. होय कुठला आता वांगीन भाजीन पाला तेवढा मुलकाचा स्वस्त होता. बरं कोणाला आणाय पैसा? 4 आण्याचा रोजगार. त्याला 4 आणे दिलं म्हणजे 2 किलो तेल येत होतं.
आता येते का 2 किलो तेल? करडीचं तेल खाल्लेलं आहे, करडीचं. हां, करडीचं तेल खाल्लं, करडीचं तेल आणून शेणी लेकर बाळाला घातलं. हां, रानात कुठल्या कुठल्या भाज्या असायच्या? कुंदराची भाजी, तांदूळीची भाजी, पुन्हा शेवग्याची भाजी, दारात लावलेलं शेवगा त्याची भाजी आणायचो, काढायचो, चटणी मीठ लावायचं आणि आपलं तव्यात हलवायचं का खायचं. कशाबरोबर खायची ती? ज्वारीच्या भाकरी, हां. ज्वारीच्या भाकरी. हां, मकाच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी. हां, अजून खायला काय काय असायचं? काय नाही, भाजी पाला, पुन्हा ते वांग कवा तर आता बटाट, आताचं बटाट गोड लागलं, पहिलं पिवळं जरच बटाट होतं, पिवळी जरच बटाट होतं. एक बटाटच कालवून केलं का नुसतं खमंग लागायचं. होय. आणि चटण्या बिटण्या कशा काय काय असायच्या? तांबडी चटणी करायचो, इसूर करायचो, उकळावर, ती बी उकळावर, डंग कुठलं आणि काय कुठलं. कशी बनवायची ती? उकळ मांडलेलं होतं घरात, आपलं उकळ मांडलं त्या उकळावर चेचायचं. हां, किलो खुलीच्या 2-2 किलोच्या चटण्या करायचो. काय काय टाकायचं त्यामध्ये चटणीमध्ये? धनं टाकायचं, खोबरं टाकायचं, मसाला टाकायचा. होय, सारं जिन्स टाकायची, कांदा घालायचा आणि करायचो. किती करायचो तर 1 किलोची करायची. किलोची केलं म्हणजे ममलं थांबलं जात होतं. गुरळा चालू होती, मळी आण त्याचा गुळ कर. पुन्हा त्या मालक गुराळावर जात होता, त्याची शिरणी येत होती, गुळी येत होता, काकवी येत होती. त्या काकवी संग खायचो, वरबडायचो, करायचो, सवरायचो. आपलं समाधाने दिवस जायचं. पहिलं गोड लागत होतं, चांगलं लागत होतं, छान लागत होतं. हां, शिरणी म्हणजे? गुळाची शिरणी, गुळाची अशी शिरणी बांधून द्यायची बनवून शेणी. गुळ जाळव्याला, जाळव्याला गुळाची शिरणी. हां, मालक जाळ घालायला होतं. बर. हां, जाळवा म्हणजे? जाळ ह्या गुराळ गाळलं म्हणजे इकडं हे चालायचे, घाणा चालायचा आणि ती रस पडायचा. पहिलं कुठलं लाईटी तरी कुठल्या काहीतरी होत्या, दिवं होतं, दिव्यावर. होय, त्या दिव्यावर. नाही, जाळव्या तुम्ही म्हटलं, आता जाळव्या म्हणजे काय? गुळाचं ती काय ठेवली का नाही गुळाची, हां. ती जाळ घालायचं चुलवणात. मालक चुलवणात जाळ घालायचं. बर. हां, आणि मग ती उकळायचं. ते चोचऱ्या आणायच्या, आम्ही चोचऱ्या आणायचो, लेकर बाळा चोचऱ्या आणायचे, मालकाच्या हातात द्यायचो. ती चोचऱ्या जाळायचं आणि कायलेला जाळ घालायचं. मग ती कायला अशी दूध असं पाणी तेवढं आटवायचं. आटवत काकवी काय झाली, काकवी केली की त्याच मटेरियल घालायचं, आपलं त्या ह्याचं गुळाचं होतीचा मटेरियल घालायचं. मग ते गुळ तयार करायचा. जाळ घालणाऱ्याला जाळव्या म्हणायचं काय? जाळव्या. हां, जाळ घालणाऱ्याला आमचं मालक जाळव्या होतं. अजून काय काय म्हणायची? आणि चोचरेवाल्याला, चोचरेवाली आण देतो, चोचरे टाक, माझं कायल बंद पडली आहे. हां, चोचर म्हणजे? चोचरे मग ते हे पडलं म्हणजे उसच ह्याच्यात घातलं म्हणजे घाण्यात. हां, त्याचा रस पडला म्हणजे चोचऱ्या टाकते, ती वाळू, ते चोचऱ्या आणायच्या आणि मग ते जाळ घालायचं. हां, लोणची वगैरे कशी असायची पहिली, काय कशी घालायचं? लोणचं म्हणजे काय, लोणचं अजून तसलंच पहिले न्यायचे. पण ती बनवण्याची पद्धत वगैरे काय, कसं घालायचं तुम्ही? काय ह्याच्यानं कातरायचं, कुराळीनं चेचायचं, नाहीतर इळ्यानं चेचायचं, कुरचं चिरायचं, जरा पुसायचे, फोडी पुसायच्या, लुसायच्या, करायचा. त्याला मटेरियल घालायचं, मोहरी घालायची, ती ही घालायचं, सालं मटेरियल घालून शेणी आपलं जरा मीठ घालून 1-4 रोज भिजू घालायचं. भिजू घातलं पाणी गळतं, त्या पाणी होतं त्यामुळं लोणच्याचं आंब्याचं. मग ते पाणी नितळून काढायचं आणि पुन्हा मटेरियल सारं घालायचं आणि तेल ओतून ठेवायचं आपलं हलवून शेणी. ते कशात घालायचं? आपलं गाडगं, एवढं गाडगं. पहिली कुठली भांडी आणि कुठली गाडगी होते. होय, शिजवायला गाडगे, जेवायला पराळ होतं. आता देवाच्या त्यानं समाधान आनंदात दिलंय, भांडं कोंड सारं पराळ होतं. पराळ असलं पराळा म्हणजे काय, कसलं असायचं ते? गाडग्याचं ती हे काय हे बनवायचे. हां, कुंभार. बर. हां, कुंभार बनवायचे आणि त्या आणायचो. कुंभार आणून द्यायचे का? हां, मग ते किती रुपयाला असायचं? आता का ते 4 आणे दिलं का 5-7 येत होती. ते त्याला काय पैसा लागत होता. होय, 5-7 द्यायची, 4 आणे दिलं का. काय काय असायची भांडी? भांडी ते कुंभाराने दिलं म्हणजे आणायची,
त्याच्यात गाडग्यात आणून ते चक्राती बाया कुंभारानं आणलं म्हणजे आपले ठेवायचं, त्यात एकात कालवण करायचं, एकात चाक करायचं आणि एकात हे करायचं. होय दही दूध वगैरे असायचं का पहिलं? होय होय दही दूध नाही. हा. देशी गुरं हा. देशी गुरं लई मालकाची देशी गुरं हे करायचं का नाही. मग त्या गाडगी एवढे सक्राती मोबसाच्या सक्राती आणायच्या, मग त्यात विरजू घालायचो. हां सक्रातीमध्ये. तुमच्यात जनावर होती का? होय होते. हा. हां किती होती? काय काय होतं? गाय साध्या गाया होत्या, 5 गाया होत्या. 5 गायाचं ते दूध आणि दुभतंच खायचंच होतं बघा. कुठलं पहिलं ऐकायला आणि कुठलं काय करायला. होय खोंड व्हायचे, खोंडाला काय पाजायचं आणि आपल्या घरात लागेल तेवढं आपलं काढायचं आणि खायचं, आपल्या लेकरा बाळाला घालायचं. हां आणि पहिलं तूप शाई काढायची, साध्या गाईचं तूप म्हणून आपलं शाई काढायची, इरजू लावायचं, त्याचं लोणी काढायचं, रवीनं असं घुसळून काढायचं. हां थांबा भांडी वाजू नको, आवाज येतोय. म्हातारीचं बोलणं ऐकू दे त्यांना. आणि ताक दही तो बी सगळं असायचं का? होय सगळं हा. सगळं एवढ्या डोटक्या भरून ठेवायचं. हा. हा बाई शीतलावन वास, एवढा शीतलावन वास, घ्या ग बायानु वाटुईनी, घ्या ग बायानु वाटुईनी, कपट्या ग रावणान बटग लाविला दाटूयान, बट लाविला दाटूयान, बट लाविला दाटूयान, सीता निघाली वनाईला, सीता निघाली वनाईला, झाडा झुडपाच्या झाल्या वेटी, झाडा झुडपाच्या झाल्या येटी, झुडपाच्या झाल्या वेटी, सीता गवनाच गाऊ गाठी, सीतावनाच गाऊ गाठी, सीतावनाच गाऊ गाठी, सीता निघाली वनाईला, सीता निघाली वनाईला, आया बायाचा घोळ इका, आया बायाचा घोळ इकाय, सांभाळा ग बायाईनो, राम ग भुकाच्या इकाय, राम भुकाच्या इकाय, राम भुकाच्या इकाय, हिकावनाची वन फळ, सीता येच ती वाकुईनी, येच ती ग वाकुयेनी, रामाला ग देखुईनी, दिली वटीची फेकुईनी, दिली वटीची फेकुईनी, दिली वटीची फेकुईनी, दिली वटीची फेकुईनी, ही कवनाची वन फळ, देठी पीक गल्यात गसय, पिकल्यात एवढं गस, रामाच्या ग संसाराची, सीता माईला येत असय, सीता माईला येत असय, सीता माईला येत अस, सीता माईला येत अस, सीता निघाली वनाईला, सीता निघाली वनाईला, आया बायाचा घोळ इका, एवढं शीतला बोलईती, राम भूक चाळ इका, राम भूक चाळ इका, सीता निघाली वनाईला, करिता कीत कोळ्याईला, करत ग कोळ्याईला, पहिल्या ग पकालीच पाणी, माझ्या रामाच्या अंघोळीला,
माझ्या रामाच्या आंघोळीला सीता निघाली वनाईला सीता निघाली वनाईला करिता कीत परटलाय करिता कीत परटलाय रामाच्या ग शेरटलाय लाव ग साबण शेरटलाय लावा साबण शेरटलाय लावा साबण शेरटलाय सीता निघाली वनाईला सीता निघाली वनाईला निघाली ग वनाईला करिता कीत तेल्याईला करिता कीत तेल्याईला करिता कीत तेल्याईला पाच पळ्या एवढं ग त्याल माझ्या रामाच्या समाईला माझ्या रामाच्या समईला माझ्या रामाच्या समईला माझ्या रामाच्या समईला माझ्या रामाच्या समईला सीता निघाली वनाईला सीता निघाली वनाईला करिता कीत कोळ्याईला करिता कीत कोळ्याईला पहिल्या पकाची इस पाणी माझ्या रामाच्या आंघोळीला पहिल्या पका गलीच पाणी माझ्या रामाच्या आंघोळीला माझ्या रामाच्या आंघोळीला माझ्या रामाच्या आंघोळीला एवढं जण बाई बानाया मंदी बाण बाण धनुषी जोडईला बाण धनुषी जोडईला राम गजरणीला पाडईला रामधरणीला पाडईला रामधरणीला पाडईला बाई बाना गवरी बाण बानाई तू या चळईक सीता माई ग बोलईती नव्हती रामाची वळईक नव्हती रामाची वळईक नव्हती रामाची वळईक बाई बाना गवरी बाण बाण धनुषी जोडईला रामधरणीला पाडईला रामधरणीला पाडईला बाई वनाची वन फळ सीता येत ती वाकुईनी येत ती ग वाकुईनी रामाला ग देखुईनी दिली वटीची फेकुईन दिली वटीची फेकुईन शिव पार्वती शिवारा येत कसं तरी मग गाण्यात मस्त आवाज आहे भारी तिकडे शेती मेलेलं जर गेलं का नाही ये 8 रोज असतो द्या पण मला गाण्याला बंद करत नाही ते गाण्याचं गोड आवाज एकदम ऐकावंसं वाटतं अजून पण म्हणते ती गळा चालतं देवाची कृपा आपल्या माग कर्नाटकाचा बी देव आहे होती आम्हाला सासूकुंड आलेला आहे कुठला ह्या आलिमिटीकडे काय नाव आलिमिटी नाव काय ते शेती म्हणे होय हा तिकडे जात असता काय गुप्त रूपाचा आहे नुसतं भिताडे पाया पडून यायचं हा शेताचं तर उदाहरण ते उतरण काय प्रकार होता हो तो उतरण म्हणजे डेर एवढे एवढं आणायचे आणि त्याची उतरण लावायचे आणि त्यात काय 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 त्या डेऱ्यात असं ठेवायचं घरात हा उतरण लावून शेणे आणि दगड लावायचं कडने होय तुमची होती हो तुम्ही लावली होती होय मग लावली होती की बेंदल होते तेव्हा काय होतं बेंदल राहायला होती मी एकदा त्या देशमुखाच्या वस्तीवर हा मग सारी लेकरं बाळ झाली लग्न पुरीची झाली सारं झालं आणि देवाच्या जाणे ही जमीन आम्हाला एका देशमुखाने घ्या म्हणून आम्हाला सांगितलं मामाजीला म्हणलं मामाजी म्हणलं ही जमीन जाऊ देऊ नका म्हणलं जमीन घ्या म्हणलं तर केवढ्याला तर फिरून येतंय म्हणलं तर तिथनं ते देशमुख आला 3 ढांगत तिथं मग आम्हाला जमिनी 10 एकर 10 गुंठ दिली पडेल्याकडे ह्या कडेला ते उतरण सगळी लावायचे का वगैरे पहिल्यांदा त्यावेळेस हा पहिलं सगळं उतरून लावायचं
5 डेरेच उतरून लावायचे. त्याच्यात शेंगा टाकायचो, त्यात दारू टाकायचं, त्यात ते हे तांदूळ टाकायचं, कुठलं डबन कुठलं काय डेऱ्यातच भरून ठेवायचं. दारू टाकायची म्हणजे ज्वारी 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 होय. ज्वारी हा. हा. आणि पुन्हा ते तांदूळ बी त्या डेऱ्यात ठेवायचं, उतरून लावून ठेवायचं. खाली उतरायचं आणि घ्यायचं आपलं ती तांदूळ घ्यायचं, डाळी घ्यायचं. होय, मुलकाच्या तुरी कुळाच्या आले म्हणजे तुरी येत होत्या, सारं येत होतं घरात, मुलकाचं पडत होतं. होय, आता आहे का मग तुरीची डाळ मिळते का बघायला. होय, आणि शेंगा तर आम्हाला कोंबड्या खात नव्हत्या, अशा पडत होत्या. कोंबडे वगैरे असायचे का पहिल्या? होय, पहिल्या कोंबडी बेसत्या, पहिल्या पण कोंबड्या येत्या. होय, कोंबड्याच काय नाही. पाळायचे का कोंबड्या? होय, काम कोंबड्या पाळायचो, कोंबड्या बसवायचो, पिले काढायचो. हा. आणि पहिली मटण मासे खायचं का तुम्ही? खात होतो की. आता हे देवधर्म आल्यापासून लय नाही, म्हणजे लय नाहीच इकडं, नाहीच अजिबात मनावरती ताबच घेतला नाहीच. माय बाय आली, पुन्हा सीता माय आली, सारं देवस्थान आलं बाळा मला. कसं बनवायचं पहिलं मटण वगैरे तुम्ही कशी बनवायचे? गाडग्यात बनवायचं, सारं गाडग्यातच. भांड कुठलं आणि भगुली कुठली, मस्त असता हाया. होय, चांगलं लागायचं गाडग्यात बनवलं? होय, लय चांगलं लागत होतं, चांगलं लागायचं. मटण कुठं आणायचं तुम्ही मग? काय मटण हे ना तिथं बोकडं पडायचे. आम्ही दिसमुखा तिथं राहिलो होतो. आम्हाला आमच्या आईबापाच्यातच आम्ही मोठ्याला राबलो, हे झालो बादलूया. जी इकडं आलो तसं ते मटणाला काय नाही देशमुखाच्या शेजारला अशी घरं होती. देशमुखाच्या घराला आम्ही घर चिटकून होतं. ती कसलंच आम्हाला मटण माहीत नाही, हे नाही. हां, आईबापाच्यातच लहानपणाला वाटलेलो. सगळीचं दिवस कसं होतं नेमकं? आले भारी होतं ना. आताच कशाच आहे, रखरखन वचवचन खात होत. कसं होतं दिवस सांगायचं? लय आनंद होता, आनंदात दिवस होता. होय, आणि माणसं बी संत होती. आता वसवसे किती मिळवलं तर वसवसच आहे की. होय, 4 रोजगार मिळत होता तर आम्ही पैसे गठीच्या गठी जवळ आमच्या. मग 4 मिळवूनच ही जमीन घेतली की. या दिवसामध्ये काय काय असायचं म्हणजे नेमकं सांगाय काय काय? काय मग आता इतर पत्र सांगतेच की मी. सगळ्या दिवसामध्ये तुम्ही ज्वारी काढायला जायचा? का मग सांगितलंय तुम्हाला. ज्वारी काढायचो, खळी बडवायचो, ज्वारी काढून हे लावायचं. कुठं आपल्या देशमुखाच्या वस्तीवरच आपली राखणं घ्यायची, हे घ्यायचं, ज्वारी काढायची, बडवायचं, खळं करायचो. मग शाळा वगैरे का तुम्ही काय शिकलं नाही? शाळा नाही, शाळा आईबाप हाणून मारून मग शाळेच्या मागं पिटवायचे ना. आम्ही खेळायचो, शाळेत बसायचो आणि शाळा शिकली की मग माघारी यायचो. होय, मोठं बाहेर. काय बरं शिकलं नाही शाळा? काय पहिलं फुकट शिकवत होती, पण देवानं शिकू दिली नाही. काय करायचं आता? देवानं शिकू दिलं नाही? आमच्या मनाचे देवानं शिकू दिली नाही. काय करायचं? नाही शाळा का पहिलं पैसे कुठलं होतं शाळेला. होय, फुकट जायचं, फुकट पुस्तकं, फुकट पाटी, फुकट पेन्सिल. आता पाटीवर द्यायला लागतं की पुस्तक पाटीला. तेवढेच आम्ही शिकलो नाही. मग त्या काळात खेळ काय असायचे? तेवढं म्हणजे आमचं 3 जण भाऊ शिकलं. 6 जण भाऊ मला आहेत, मुंबईलाच आहेत. त्यातलं 2 मेले तर मुंबईला, एक थोरला आणि मधला. 6 जण भावातनं. तुमचं लहानपणी खेळ काय असायचो? काय आपलं गाडगे गोळा कर, कुठं काय गोळा कर, खेळत बसायचो. होय, आईबापाच्यात नदीला पवाय जायचो, नदीनं पवून यायचो, पुरी पाण्यात खेळायचो. होय, आईबापाच्यात. तिकडे नांदायला नाही काय. मग आपलं बडवणं, आपलं मागं परपंचा लागला, संसार लागला, लेकरं बाळं झाली, त्याला जात्यावर दळायचं, मळायचं, करायचं. आज 4 रोजगार झालाय दारात, आपलं जाऊन आपलं काहीतरी पोटाला मिळवायचं म्हणून पळायचं आपलं गुंडाळून काहीतरी आपलं हिरवं काचं. किती साली लग्न झालं तुमचं? आता काय ध्यानात आहे म्हणजे ध्यानात काय. कुठं झालं? कुठल्या गावाला लग्न झालं? आमचं वय आमचं काशेगावात. होय, काशेगावात मला दिली या. काशेगावात दिलं, पण माझ्या सासऱ्यानं माझी लय आवाज केली. हां, घोडा आणून, टांगा आणून, सारं देशमुखाच्या वाड्यात फिरवून, सवरून, वरात काढून, हे
आणि मग पुन्हा बेंदला आम्हाला नेलं. आम्ही बेंदला राहिलो होतं. तिथनंच आलं नाही तर लगीन करून हे करून शेने साऱ्या गावात काशीगावात वाड्यातनी ह्याच्यातनी केलं लगीन चांगलं केलं आवाजात. कसं चालतं लग्न तुमचं जरा सांगा की. लग्न काय आहे, लग्न आपलं काहीतरी आपलं कन्या घुगऱ्या केलं, आपलं तांदूळ टाकलं, 5 दिवस आपलं 5 दिवस तर भाकरी कर, कालवण कर, कुठे एक दिवशी काहीतरी हे कर, असे करण्यात आपलं आमच्या मालकानं आमच्या सासऱ्यानं तांदूळ बिन हळदी एक दिवशी केल्या. गावात मांगुड्यात राहिलो होतो. हां, आणि थोरल्या दिराचं मांगुड्याचं घर होतं, त्याच्या दारातच केलं लगीन. गावात काशीगावात होतं ते. किती दिवस चाललं ही पहिली लग्न? आलंच चालल्याच काय आता ते ध्यानात राहतंय होई. आणि लग्न जमवायची कशी पहिली काय? हे गेलं का नवरी तिकडं नवरा इकडं नवरीच्या घरी यायचं जमायचं आणि आपलं गडी बसवायची का जायचं निघून. हां, मग एकमेकाला बघायला जायचं नाही? नाही 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 नाही. बरं. सासऱ्यानं सासूनं मला सासू नव्हती, सासरं चालता बघायला ते देवाचे गादगावचे माझं पाहुणं आलतं. हां, येऊन बघून घडी बसून म्हणलं करून केलं लगीनच. गावातच येऊन थोरल्या दिराच्या दारात टाकलं तांदूळ. सण वगैरे कसं साजरे करायचे हो पहिले? सोनं काय मस्त मुलगा स्वस्त होतं. नाही सण 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 कसं साजरं करायचं? सण साजरं करत होतं तर लोक मराठीची डाळ आणायचो, भारभर आणायचो, जात्यावर भरडायचो, जात्यावर भरडून डाळ काढायचो, पाकडायचं, पोळ्या करायचो, डाळ शिजवायची, पीठ मळायचं. होय, चिपट्या मापट्याचा थोडा सण करायचा. मराठी सण याचा आपल्याला नंतर काय करायचं, आपला साजरा सण आपला चिपट्यावर डाळ घालून आपला सण साजरा करायचा. हां, कुळाचं मिळतंय मनुष्याने, आपल्याला कशाला लय शिळं पाळं करायचं मनुष्याने, तेवढंच करायचं. आपलं सणाला मात्र हे करायचं नाही. थोडं सक्रातीला दिवाळीला झालं तर थोडंच मळायचं आणि तेवढंच करायचं. होय, पाठीच्या पाठी कुळाचं यायचं, 5 प्रकार केलेलं कुळाचं द्यायचे आणि त्याला कुठं दिवाळीला जटत बसायचं आणि खात बसायचं आहे. कोळाचं म्हणजे काय? मराठी देशमुखाचे. हां, तिथं वस्तीवरच राहिलो त्यांच्या. हां, आमच्या सासऱ्याला तिथं माग नव्हता बेंदाला म्हणून त्याने आमच्या सासऱ्याला नेलं. हां, सासऱ्याला नेलं आणि हिजाबाचं आणि आमच्या त्या दिराचं थोरल्या दिराचं लग्न झालं. मग आम्ही दोघी चौघी तिथं बेंदालाच होतो. हां, 4 जण 5 जण जावं तर थोरली गावात तेवढी होती. काय काम असायची कोळामध्ये? कामं काय असायची? काय होतं ती जायचो, कडबं काढायचो, ज्वारी काढायचो, पुन्हा गुराळ लावायचे तर गुराळाला ती मालक जायचं, आम्ही खुरपाय जायचो, काहीतरी हे करायचो. 4 आणि रोजगार खुरपाय जर झालं तर. होय, काय रोजगार लई होता. कोळाला मग ते पैसे देत मराठी होय, मराठी देत होते की मग. होय, अजून काय काय द्यायचे? मालटाल द्यायची ह्याच्या वक्ताला, सुगीच्या वक्ताला. होय, पोतीच्या पोती माली याचा ठेल लागायची घरात. होय, गहू तसं, ज्वारी तसं, तुम्हाला सांगते शेंगा तशाच, 12 बतर दारात, तुरी तशाच. पहिल्या तुरी होत होत्या, पळाशीने सारं देत होते. आता काय मिळतं या, आता खायचं एकात रानात बी करणं, ते एकात आणून खाऊन हिवायचं. पंचमीला कसं असायचं? काय काय असायचं पंचमी? काय पुढे तर दिंब असला, कुठं झाड असलं तर त्याला झोका बांधायचं, 2 रोज खेळायचं. होय, चक्कर मांडायची. हां, पंचमीला चक्कर मांडायची कुठंतरी. हां, तुम्ही खेळायचे का? मग खेळत होतो की. आता लहानपणी काय आपल्याला चक्रात कोणी जर तुमच्यासारख्याला मांडलं म्हणजे आता बसायचं आणि त्या चक्रात अशी गरा 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 फिरवायची. हां, गाणी वगैरे काय काय असायची पंचमीची? हा, गाणी आता ध्यानात राहिले ते, पंचमीचे राहिले ते, जात्यावरचे नाही राहिले ते. मग जात्यावर गाणी म्हणत होतो. तुम्ही म्हणायचे का? होय, जात्यावर जळल्याशिवाय तर गती नव्हतं. कधी जाळायचं ते? पहाटेच्याला पहाटच जायचं, उठायचं, उठून शेणी उठून दळायचं, पीठ भरायचं, चंद्र उगवायचे, चांदणी उगवायची, आता पीठ भरलं पाहिजे ते. हां, तिथनं शेण काढायचं, घाण काढायची, जत्राबाईची घाण काढायची, शेण काढायचं, सारं करायचं, लोटझाड करायची, पुन्हा अजून भाकरी तुकडा करायचा, चटणी घ्यायचं, मीठ घ्यायचं, अजून लोकांच्या धंद्याला जायचं. मग लई काम केलं लोकांची कामं. काय करायचं आहे? दळण दळत असताना ती गाणी म्हणायची का? हां, ती ध्यानातच राहायचं, लई गाणी. हां,
आठवा एखादं तर बघा, काय नाही की एखादं तर आठवा. नाही नाही आठवून जर गेलं तर ती गाणं चिराय गाणं म्हणजे कशी काय 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 नाही काय असायची नेमकी गाणी ती कशाचे. ते जातर तुम्ही गाणी म्हणायचा. अहो लय काय बाई लय म्हणतो पण आता ये ना ते काय करायचं साहेब. नाही लय लय दिरावरनं भावावरनं सासूवरनं तुम्हाला सांगते बाळावरनं ती ध्यानात राहिलं नाही की बुधवर ध्यानात राहिलं नाही की. भावावर आठवतं का बघा बरं एखादं. नाही 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 तुम्ही काय जर काकुती आलं का नाही ती आठवण येतच नाही ती गाणी. आता लय पहिले झुट ती गाणी होती. हो आणि ते दळण एकटीने दळायचं का सोबत कोण असायचं का? नाही नाही दोघी जावा 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 दळायचं मोठ्याला जातं एकट्याला वडायचं नाही. दोघी जण जावा जावा बाबा जात्यावर बसून. पहिल्या या पाण्याच्या मोटरी वगैरे नव्हत्या ना. कुठलं वा मोठ होती मोठ बैलानं मोठ वडायचे जरा 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 ह्या दंडात पाणी येऊस तर इकडं आटलं पाणी मोठ येऊस तर हिरीतनं मोठ येऊस तर ह्या दंडातलं पाणी आटायचं. कुठल्या मोटरान कुठल्या काय. तुम्ही वडायचे वडली आहे कधी मोठ मोठ बैलानं वडायचे आणि माणसं कुठली बैलांना बैल लावायचे 4 बैल लावायचे आणि ती मोठ हिरीत घालवायची आणि ती वडायची. ह्याची लोकांचे मोठ करायचे. हा ते आता ती मोठ बी राहिली नाही बघायला पहिली. ते हिरीत घालावला एक माणूस असायचा ना तिथं. हा नाही बैलानच सारायचं. बैलाने सारत होती. बैलांना कस काय बैलांना असं ते गड्यान धरायचं असं दावं आणि असं मागं सरायचं मागं सरायचं. हा मागं सरून शेने आपलं ते वाप्या पतीवर तर आपलं भरली मोठ का वाकून बघितलं आणि माचू होतं ते ह्याचं लाकडाचं आणि ती वडायचं दरा 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 दरा. मग ते हे केल्या दंड केल्या त्या दंड्यात पाणी यायचं. आणि ते पाणी कशाला हे करायचं काय कशाला धानाला उंच्या धानाला पाणी जात होतं. येऊस तर करूस तर पाणी आटायचं. मग तसलं दिवस काढलं मुलगा सस्तायत होतं पहिलं बी तेवढं पाणी असून. पहिली घर कसली होती हो काय घरी वय कोपी होत्या कोपी 5 रोट्याच्या कोपी होत्या. कोपी लाकडं असे हे करायचं गोळा करायचं लिंबाचे कशाचे करायचं कोपी घालून राहिलेलो आहे. हा कोप करून कुडाची घर. हा कुड्याचं पुन्हा कुडं घातली सारवणच भितळा सारवान खाली सारवान भेंड्याची भितळ रचलेली. हा भेंड्याची म्हणजे चिखलाचा भेंडा करायचा असा चिखलाचा भेंडा करायचा आणि त्याचं ते वाळणं म्हणजे ते भेंड्यानं रचून घेतलेलं. हा राहायचं का ते होय तर राहिलो की आम्ही लय वर्षी राहिलो. नाही भेंड्याची घर राहायची का पण राहायचे की मग काय करायचं पडत नव्हती सारखं सारवून चुरवून लिपून लापून पावसाचं मस्त हे होत होतं पर हे होत होतं लिप पडत होतं. हा पडलं पावसाळ्यात कसं दिवस म्हणजे काय पहिलं पाऊस कसलं होतं थोडं पाऊस होता का पहिला. आता कशाचा पाऊस चुरू चुरून बुरू 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 आला 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 मग तर गाराचा पाऊस पडायचा. होय नड वडण आलं एक होत होतं. आता तसा पाऊस आहे का पावसाळ्यात. मग घरामध्ये पाणी यायचं का पावसाळ्यात. नाही 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 कसं काय नव्हतं नाही येत नव्हतं. पडलं विसा भेंडा पडला का लिपायचं घाई करायचो लिपायचं घाई करायचे. मग काय करायचं ते लिपून थापून आपलं कसं तरी संसार केला अवसार केला चांगलं झालं समाधान झाले आनंद झाला. आनंदात ही जमीन मिळाली. आता मग देवानं बांधले आणि पाऊस पडला गोड्याला पण पाणी असं लय पाणी उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी पाणी काय आटलं नाही. वड्याला मास वगैरे असं माहिती का लय लय मास मोठलंच मास कुठलं असायचं मास. हा कुठं तरी याचं हमशेन पाणी त्या बेंदाला वडा होता तर मास धरायला जायची का त्या काळात नाही बाबा आपण जात नव्हतो काय नव्हतं बाकी जायची का बाकी जायचे धरायला ते जात होते धरायला. नाही पहिल्या काळात करमणुकीसाठी काय करायला जाऊ तुम्ही काय नाही लय करमत होता कामच होतं तसं तर काय करायचं लय समाधान होते आनंद होतं. आता किती काय जर पिकलं तर समाधान वाटत नाही जीवाला. मग देवानं मग भरपूर दिलंय आनंद दिलाय. कसं काय करमायचं तुम्हाला पहिलं. आता कसं करमायचं होय कामात धंद्यात दिवस गेलं लेकरा बाळात गेलं आपलं करायचं दळायचं खायचं मळायचं कामालाच पळायचं. मग ह्यात व्हायचं दिवस जायचा. मग पिक्चर वगैरे काय बघायचे हे कुठला पिक्चर आणि कुठलं काय बघायला होय
तसलं काय होतं तुमच्या काळात त्या काळात काय काय नव्हतं. तमाशा असायचे का नाही नाही तमाशा नाही पिक्चर नाही काय नाही. हम्म. अजिबात नाही तसलं. एवढा कैलास चढत ना कैलासावर म्हणते बरं कैलास सीतामाईचा ह्याला एवढा कैलास चढत ना एवढा कैलास चढत नाय माझा दुखी तू माझा हात माझा दुखी तू माझा हात ताई बियाच्यात अन ताई बियाच्यात एवढा कैलास चढत नाय एवढा कैलास चढत नाय माझी दुखीत माझी पाट माझी दुखती माझी पाट डोंगर ग चढताना दुखती ग माझी पाट हिक कैलास राजा माझा डोंगर फोडून केली डोंगर फोडून वाट केली चढाय जागा नव्हता डोंगर फोडलाय कसा कसं चढवले माणसाला कसं डोंगर फोडून केली वाट डोंगर फोडून केली वाट एवढा कैलास चढत ना एवढे कैलास चढत ना माझी दुखती कंबईर हिक कैलास राजा माझ्या माझी दुखती कंबईर लांब तू जाया लंबईर लांब तू जाया नंबईर लांब तू जाया नंबईर एवढा कैलास चढत ना हायत मूर ग माच खड मूर बिग मातन खड धर्मराजाचं आलं घोड धर्मराजाचं आलं घोड धर्मराजाचं आलं घोड एवढं कैलास चढत ना माझ्या दुखत्या गुडग मांड्या कैलास ग राजा माझा राजा डोंगरच्या शेंड्या राजा डोंगरच्या शेंड्या राजा डोंगरच्या शेंड्या बाई शीतला वनवास घ्या ग बायानो वाटुईनी घ्या ग बायानो वाटुईनी हिक कपट्या रावणान बट लावला दाटूयान बट लाविला दाटूयान सीता निघाली वनाईला सीता निघाली वनाईला आया बायाचा घोळ हिका हिका संभाळा बाया इनू राम भूक चाळ हिका राम भूक चाळ हिका शिवपार्वती त्या काळात जत्रा वगैरे अजून सगळ्या जातीया नाही नाही हा. नाही तुमच्या जुन्या काळातल्या जत्रा असायच्या जत्रा कुठली का उग कुठे तर तुरळक मनुष्य भरत होतं करत होतं आता नुसती वाढलेली जत्रा ते हा मग पहिल्या जत्रा काय नव्हत्या का तशा काय लय आता जत्रा भरायला लागले ते होय नाही ते देवाला पावन व्हायला लागली मुंबई पुण्यापासून दिल्लीपासून मनुष्य यायला लागले होय हा लांब मनुष्य जे यायला लागले गाड्या करू करून मग म्हणती नव्हतं तुम्ही जात नव्हतं का पहिलं जत्रेला जायचं का कुठं कुठं जायचं जत्रा जात होती की मी कुठं हा मायबायला गेली मायबाईच्या वाऱ्या केल्या बिरबाच्या केल्या बिरुबाचे कुठं बनाच्या ह्या आरवाडीच्या आपल्यात दुखणं होतं तर आपलं कुठे पळत होतं होय बिरुबाची तरी आहे गाणी होय म्हणा की अरे वाडी तिके रे वाडी ग वाडी तिके रे वाडी ढाल गावाचा बाजाईर ग गावाचा बाजाईर काशिलिंगारा बंधू माझ्या घे तू गजला रुमाईल व गजला रुमाईल घे तू गजला रुमाईल व घेजला रमाईल अरवाडीच्या बनामंदी नागपाल्याचा पुसकार नाग पिल्याचा पुसकार व पिल्याचा पुसकार हिक करंडी लाडी बोल आलं दादा तलसकार व दादा तलसकार माझ्या दादा तलसकार व दादा तलसकार अरवाडीच्या बनामंदी साऱ्या नारगळाचा केर माझी करंडी लाडी बोल दादा माझा याचा कर ग माझा याचा कर
दादा माझा याचाव कर ग माझा याचाव कर माया एक दादाची झाड पिढ पदराची या किर सुनी पदराची या किर सुनी इक केसाची किर सुनी पदराची या केर पाटी माझ्या दादाचा वाडा लोटी ग दादाचा वाडा लोटी माझ्या दादाचा वाडा लोटी ग दादाचा वाडा लोटी अंक बिरू देवाच्या बनामंदी बिरू देवाच्या बनामंदी हाय तर लिंगागडाचं काट ग लिंगागडाचं काट माझी कारंडी लाडी बोले कुणी जाऊनी माझ्या वाट ग जाऊनी माझ्या वाट कुणी जाऊनी माझ्या वाट ग जाऊनी माझ्या वाट मारवाडीच्या बनामंदी आरवाडीच्या बनामंदी व वाडीच्या बनामंदी दादा कशाची येती घाण दादा कशाची येती घाण माया आकाश कशाची घाण सूर्यबालाया दिला मान ग भलया दिला मान सूर्यबालाया दिला मान ग भलया दिला मान माझी कारंडी लाडी बोले सूर्यबालाया दिला मान ग भलया दिला मान सूर्यबालाया दिला मान ग भलया दिला मान करंड्या मायावाचं सांग कारंडी लाडी म्हणजे अक्का माया का हे जे चांगली मिरचकडे हा बाई भरली कृष्णा कोयना एवढी भरली कृष्णा कोयना तिला कळना झाड जुड माझी कारंडी लाडी बोल पुढं जायची तिला वड ग जायची तिला वड पुढं जायची तिला वड ग जायची तिला वड माई बाईच्या देवळात सडा टाकला पाण्याईचा काशी लिंगन बंधू बोल दादा आलाया वाण्याईचा र आलाया वाण्याईचा दादा आलाया वाण्याईचा र आलाया वाण्याईचा माई बाईच्या देवळात सडा टाकला दयाईचा सडा टाकला दयाईचा व टाकला दयाईचा दादा सबिन्या जायाईचा व सबिन्या जायाईचा माया आकाच्या देवळात सडा टाकला दयाईचा व टाकला दयाईचा सडा टाकला दयाईचा इक कारंडी लाडी बोल माई बाईच्या शिकरेला कुणी काढलं वास इर कुणी काढलं वास इर व काढलं वास इर कुणी काढलं वास इर इक कारंडी लाडी बोल बाळगावड्याचं उशाईर व बाळगावड्याचं उशाईर बाळगावड्याचं उशाईर व गावड्याचं उशाईर माई बाईच्या देवळात उभा राहिली धोंड्यावरी उभा राहिली धोंड्यावरी ग राहिली धोंड्यावरी माझी नजर माझी गेली तिच्या लकड्या गोंड्यावर ग लकड्या गोंड्यावर माझे कारंडे लाडे माझे माझी नजर माझी गेली तुझ्या लकड्या गोंड्यावर ग लकड्या गोंड्यावर माई बाईच्या जवळात उभा राहिली मातीवरी इक कारंडे लाडे माझे माझी नजर माझी गेली तुझ्या सर्जाच्या नतीवर ग सर्जाच्या नतीवर तुझ्या सर्जाच्या नतीवर ग सर्जाच्या नतीवर माई बाईच्या देवळात कर पुजाऱ्या धरी हात कर पुजाऱ्या धरी हात र पुजाऱ्या धरी हात माझी कारंडी लाडी माझी आका माझी न देवळात व माझी न देवळात आका माझी न देवळात व माझी न देवळात माई बाईच्या देवळात कर पुजाऱ्या धरी वेत कर पुजाऱ्या धरी वेत र पुजाऱ्या धरी वेत माझी कारंडी लाडी माझी आका माझी न देवळात र माझी न देवळात आका माझी न देवळात र माझी न देवळात माई बाईच्या देवळात पाया पडती माकुईनी
पाया पडती वाकुईनी ग पडती वाकुईनी माझे कारंडे लाडे माझे दिली संपता झाकू यानी ग संपता झाकू यानी दिली संपता झाकू यानी ग संपता झाकू यानी माई बाईच्या देवळात उभा राहिले एका कोणी माझे कारंडे लाडे माझे नेत्रा उघडा का दोन्ही ग उघडा का दोन्ही नेत्रा उघडा का दोन्ही ग उघडा का दोन्ही अक्का मायावाच चांगली विठ्ठलाची गाणी येतात का? नाही ती बी राहिलाय ती ध्यानात विठ्ठलाची नाही विठोबाची तर राणी लय म्हणत होते बघा बरं एखादा आठवते का? नाही काय येत नाही हे आले कशी म्हणली पटापटा सीतामाईची म्हणली मायबाईची म्हणली न आता माझ्या मामाईवरनं गाणं म्हणते मामाबाईच्या देवळात मामाबाईच्या देवळात पाया पडती वा मामाबाईच्या देवळात मामाबाईच्या देवळात घटती जाया घाम्या जला घाम्या जला घटती जाया घाम्या जला घाम्या जला नवरत करिया कोम्या जला नवरत करिया कोम्या जला नवरत करिया कोम्या जला कोम्या जला नवरत करिया कोम्या जला कोम्या जला मामाबाईच्या देवळात घटती जया घाम्या जला घटती जया घाम्या जला मामा माझी तेवानीने नवरत करिया तान्या जला तान्यात 2.5 दिवसाचा उपास असतोय ठोका गिळायचा नाही पाणी गिळायचं नाही आणि नवरत करिया तान्या जला तान्या जला नवरत करिया तान्या जला तान्या जला पांडवी गारी लग जाया एवढा पंडग पंडवी गारीला जाया संगने वावा आई गईला संगने वावा नेवाव ग आई गईला नेवाव ग आई गईला आणि पेंडी सोडाव सोडाव ग गाई गईला नीट लाग देवन बोल पेंडी सोडाव सोडाव ग गाई गईला पंडवी ग रीला न जाया संग नेवाव नेवाव ग बापा गईला नेवाव ग बापा गईला पाणी तुळशीच्या तुळशीच्या ग रोपा गईला पाणी तुळशीच्या तुळशीच्या ग रोपा गईला इटला ग देवन बोल अंतग चल रुक्मिणे रुक्मिणे ग जळ गणलाय चल रुक्मिणे रुक्मिणे ग जळ गणलाय चल रुक्मिणे जळ गणलाय चंद बिग नाच ग खोड चंद्रभागीच्या भागीच्या ग वळ गणलाय चंद्रभागीच्या भागीच्या ग वळ गणलाय चंद्रभागीच्या वळ गणलाय चंद्रभागीच्या भागीच्या ग वळ गणलाय गोपाळ ग पुरग मादी तीत कशाचा आला ग बालाय तीत कशाचा कशाचा ग आला ग बोलाय इटल ग देव ग माझा ताट गली ग रत ग गेलाय ताट गली ग रत ग गेलाय
साठ गलीनी रथ ग गेला, साठ गलीनी गलीनी ग रथ ग गेलाय. इटल ग देव ग बोल, गाई रुक्मिणे ग काही ग. ध्यानाची बी ही 2-4 हे ध्यानात आणले म्या, हाय तेच म्हणू विठ्ठलाची बी. कानाडी ग रुक ग मीन, इटू काळ्याला ग कशी ग दिली, इटू काळ्याला ग कशी ग दिली. नवहराकाच रत्नगहार, मोती सांडल ग नीऱ्या गवरी, मोती सांडल ग नीऱ्या गवरी. सांडल ग नीऱ्या गवरी, मोती सांडल ग नीऱ्या गवरी. इटल ग इटलाच्या देवगळात, उभा रायली ग एका ग कोणी. इटल ग देवना बोल, बाई देव ग देव बाई बोल गईल. का ग रुक्मिणे रुस गईली, का ग रुक्मिणे ग रुस गईली. नागू रुक्मिणे रुसु ग नाकू, चंद्रा भागला ग बसू गईऊ. चंद्र भागला ग बसू गईऊ. चंद्र भागला बसू गईऊ, चंद्र भागला ग बसू गईऊ. पंढर ग उरग मांदी, जुन्या काळा मारुती वाट गईला. इटल ग देव ग बोल, काळा मारुती ग वाट गईला. राजा मदल्या ग पेट गईला, राजा मदल्या ग पेट गईला. पांडुर रुक्मिणीच्या रावगळात, उभा रायली ग अंधागरात, रायली ग अंधागरात. मोठी दिल्यात ग बंडागऱ्यात. रुक्मिण ग बाई ग बोल, रुक्मिण ग न बाई माझी एका ग बोल. मोती दिल्यात ग भंडागऱ्यात. वाकरीच्या वड्या गवारी, वाकरीच्या वड्या गवारी. साधू खेळी तू खिळू तू ग रिंगा गईन, साधू खेळी तू रिंगा गईन. साधू खेळी तू ग रिंगा गईन. वाकरीच्या वड्या गवारी, जोड खंदीला जळग त्यात. घोड रिंगाण ग खेळ ग त्यात. घोड रिंगाण ग खेळ बी त्यात. घोड रिंगाण खेळ ग त्यात. इटल ग रुख ग मीन, साधू रिंगाण ग खेळ ग त्यात. जोड खांदील ग जळ ग त्यात. साधू रिंगाण ग खेळ ग त्यात. गोपाळ ग पुर गवारी, जनाबाईचा गेला ग तवाय. जनाबाईचा जाईचा ग गेला ग तवा. इटल ग
रुक्मिणा बोल दौंडी पिठवर नामर देवा दौंडी पिठवर नामर देवा दौंडी पिठवर नामर देवा दौंडी पिठवर नामर देवा. तिथं गाव बेंदाला होती का नाही बाहेर ह्याच्या एकादशी तिच्या आकडे वाऱ्यात नाचून गाणं म्हणायला लागलं म्हणजे ते इष्टीवाल उभं करायचं म्हणायचे ते मावशी बकी नाचून गाणं कशी म्हणते म्हणायचे इष्टीवाल उभा करायचं. बेंदाला राहायला होते साऱ्या बाया काळ्याच्या वस्तीपासून ते पाक दिसमुखाच्या बाया हे निघायच्या. चल फुला मावशी म्हणायची आपण चालत जाऊया चालत जायची ती गाणी म्हणायची वाटेने. देवानं दिलंय भरवलंय हृदय आपलं काय तरी बी ध्यानात राहिली नाही ती हे थोडं थोडं आलं आपलं कसं तरी काय करायचं आहे.